यंग बॉयज क्रिकेट क्लब साबर्डेच्या वतीनं 34 वर्षाची परंपरा तिसऱ्या टप्प्याकडे वाटचाल करत असलेली ही कोकणातील मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा. डावखुरा फलंदाज स्ट्रायकर एंडल असेल प्रथमेश ठाकरे, तर नॉन स्ट्रायकर एंडला परदीन काझी. अंपांचा इशारा येतोय. ऑल राईट, ऑल सेट, लेट्स गो. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू, काय फटका सजवलाय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले, पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार वसूल केलाय. 4 धावा. थँक्यू डीचे. पहिलाच बॉल आणि चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह इथे दाखवलाय. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. संधीच नव्हती त्या क्षेत्ररक्षकाकडे आणि गॅप शोधत असताना पहिल्या बॉलवर चौकार वसूल केला. हे चांगलं बॅटर रंगेल. मी मगाशीच उल्लेख केला होता, एक सामना पराभूत झाला होता बॅटिंग करणारा संघ, त्याच्यामुळे या मॅच मध्ये नक्की पलटवार होतील आणि पहिल्या बॉल पासून ते पलटवार सुरू झालेत. पहिल्या बॉलवर 4 धावा. दुसऱ्या चेंडूवरती आकोटपदा चेंडू पूल केला अनसाईडला मिड विकेटच्या दिशेनं. खूप चांगलं तंत्र आहे. प्रथमेश संघाचा संघनायक आहे, संघाचा नेता आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर यावेळेला गोलंदाजी करत असताना गोलंदाज रासिंग पहिल्या चेंडू थोडा ओव्हरपीट टाकला. तो आपण बघितला तर मिडऑफच्या डोक्यावरून खेळला. इनफिल्डच्या भरून खेळणं देखील महत्त्वाचं आहे. इनफिल्डच्या भरून देखील खेळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. प्रथमेश यावेळेला स्ट्रायकरिंगला असेल. एक युवा खेळाडू आपल्याला पाहिलं विजय पावले हुकमाचा एक्का आहे आणि आता तो आपल्या गोलंदाजाला समजावत असताना, कानमंत्र देत असताना डावपुरा शैलीदार फलंदाज स्ट्रायकरिंगला प्रथमेश मात्रेवरती नजर असतील. संघाचा कर्णधार पहिले 2 चेंडू अत्यंत सुंदर पद्धतीने, तंत्रशुद्ध पद्धतीने खेळला. पहिला चेंडू त्याने खेळत असताना फ्रंटफूटवरती आला, तंत्र खूप चांगलं होतं. त्यानंतर थोडासा आकुटपदा चेंडू होता, बॅकफूटवरती गेला फलंदाज आणि ऑन साईडला बॉडीला रोल करत असताना मिडविकेटच्या दिशेनं खूप चांगला फटका त्याने सजवला होता. आता पाहूया, चेंडू परत एकदा मैदानात आलाय, फरदीनच्या हातामध्ये आहे. तिकडे आपण बघूया प्रथमेश देखील यावेळेला निश्चितच तो चेंडू पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाज रासिंग यावेळेला सज्ज आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. या खेळाडूने 2 षटकं टाकली होते, 3 विकेट, फक्त 6 धावा खर्च केला होता. राज सिंगने एक चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याच्या विरुद्ध अटॅकिंग क्रिकेट. हा चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. टप्पापर्यंत थोडासा खाली राहतोय, परंतु आता मला वाटतं यावेळेला या ओव्हरमध्ये या 2-3 चेंडू टाकत असताना कुणालची गती परिवर्तन, वेगातला बदल केला होता आणि तो फायदेशीर ठरतोय. थोडीशी फ्लाईट दिली होती, टर्न चांगला प्राप्त केला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि टर्नने बीट केलं फलंदाजाला आणि थोडासा चेंडू खाली राहिलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राज सिंग. रिव्हर्सचा फटका अप्रतिम आहे. ओ हो, काय बॅटिंग करत असताना प्रथमेश या चेंडूवरती 4 धावांची मोहर. रिव्हर्सिव खेळलाय आणि तो उत्तमरित्या खेळलाय. 4 धावा. राज सिंग पुन्हा एकदा तोच फटका खेळायचा प्रयत्न, परंतु यावेळेला चेंडू चांगला होता. मयूर वाघमारेने जो कानमंत्र दिला तो या ठिकाणी उपयोगी पडतोय. अप्रतिम चेंडू होता. या चेंडूवरती निरुत्तर केलंय राज सिंगनं फलंदाज प्रथमेशला. आता रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. मागचा बॉल थोडासा मागे टाकला होता, हा बॉल थोडासा पुढे टाकला, त्याचमुळे थोडासा बीट झाला. फलंदाज टर्न चांगला प्राप्त केला, हे मात्र विशेष. राज पहिलं षटक हाताळतोय आतापर्यंत. 2 चौकार, 1 डबल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर मॅजिकल फिगर 10 धावा. राज आपल्या बॉलिंग मार्फत सज्ज. पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटवरती नीटचा घेत नाही. प्रथमेश चेंडूवरती जातोय ऑन साईडला मिड विकेटमध्ये. शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव. यावेळेला प्रथमेश स्वतःकडे ठेवले. स्ट्राईक धाबलकरती एकूण धावा आहेत बिनबाद 11. आता सुरुवात कुणाची खूप चांगली झाली. पहिल्या चेंडूवरती चौकाराला, त्यानंतर आपण बघूया 4थ्या चेंडूवरती चौकाराला. इथे 4 चेंडू 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र राजने खूप चांगलं कमबॅक केलंय. सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानचे मालक सिद्धेशजी ब्रीद सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर गायकवाड साहेब तिथे आनंद घेत आहेत. पिंट्या शेठ पाकळे तिथे उपस्थित आहेत. आणि खऱ्या अर्थाने हा महासंग्राम आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना आहे. दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वाचा सामना. काल
सिद्धेश ब्रीद 11 हा संघ या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाला. आज त्यांचा दुसरा संघ या रात्रीमध्ये खेळताना दिसतोय, परंतु लढत चांगली रंगणार आहे. कारण एका बाजूला आपण पाहतोय संजय पाकळे यांचा संघ खेळताना दिसतोय, तिरुपती सावर्डे. दुसऱ्या बाजूला सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानचा संघ खेळताना दिसतोय. त्याच्यामुळे ही जी लढत आहे ही सर्वात महत्वाची लढत आहे या सामन्यातली, आजच्या रात्रीतली. ही प्रतिष्ठिती लढत आहे, यात काही शंका नाही आहे. विजय पावले गोलंदाजी मार्कवरती बसायचे असेल, हे षटक अत्यंत महत्वाचे आहे. वेगवान चेंडू ऑन साईडला, सुरेख फटका. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा आक्रमण केलंय. टायमिंग चांगलंय, तंत्र चांगलंय. तंत्र सुद्धा बॅटिंग करत असताना कर्णधार प्रथमेश राऊंड विकेटने एक अँगल बनवत थोडासा पुढे टाकला बॉलला. पहा, थोडासा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडासा स्लॉट मध्ये टाकला, त्याच्यामुळे 2 धावा मिळवण्याची संधी. आणि हे जवळचं क्षेत्र आहे ऑन साईडला लेफ्टी बॅटरसाठी. 2 धावा मिळवल्यात. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना फलंदाज प्रथमेश म्हात्रे. गोलंदाजी मार्कवरती विजय पावले समालोचन कक्षाकडे गोलंदाजी करत असताना इन्साइड आउट खेळायचं होतं, परंतु फॉलो केलं सुंदररित्या. चेंडू बॅटची आतली कड घेतोय आणि जाते फाईन लेगला. विजय पावलेनं कोणाची यावेळेला बघितलं तर नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार त्याला प्राप्त झाला. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती त्याची कामगिरी खूप उजवी झालेली आहे आणि तिथेही तो चमकला. खूप चांगली कामगिरी तो करते. महाराष्ट्र प्रीमियर लीग सारखी स्पर्धा त्याने गाजवली आणि सध्या फार उशिरा, म्हणजे उशिरा त्याला लेदर बॉलमध्ये ती संधी मिळाली खेळण्यासाठी. त्याबद्दल काय सांगाल? उशिरा संधी मिळाली याच्यापेक्षा त्याने परिश्रम खूप चांगले केले त्याच्या लाईफमध्ये. कुठलीही गोष्ट उशिरा किंवा लवकर मिळत नसते. लाईफ तुम्हाला एक चान्स नक्की देते. आणि इथे आपण पाहतोय, पूर्वी तो जास्तीत जास्त टेनिस बॉल क्रिकेट जास्त खेळत होता. अचानक एक संधी निर्माण होते आणि त्याच्यासाठी मी किरण भैया सामंत यांचं कौतुक करेन. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे ते उपाध्यक्ष आहेत, रोहितजी पवार जे अध्यक्ष आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी एक कन्सेप्ट निर्माण केला की महाराष्ट्रातले जे खेळाडू आहेत, जे महाराष्ट्र रिजनला बिलॉंग करतात, त्यांना एक चान्स दिला. MPL सारखी स्पर्धा आणली. त्याचमुळे विजय पावले सारखा खेळाडू आपल्या टेनिस बॉल क्रिकेटरला तिथे एक व्यासपीठ मिळालं आणि त्याचमुळे विजय पावले लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील खेळू शकला. आणि त्याच संधीचं त्यानं सोनं देखील केलं. खूप चांगली कामगिरी तिथं करत निश्चितच प्रकाश होता त्याला, परंतु यावेळेला हेलिकॉप्टर उडवलंय. चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेनं. अप्रतिम फटका, आपला फटका, 440चा झटका. मॅग्निफिसंट बॅटिंग. थँक्यू डीजे. लेफ्टी बॅटरसाठी राऊंड विकेट समजू शकतो, परंतु राईटी बॅटरसाठी राऊंड विकेटने आतमध्ये बॉल टाकणं, तो देखील थोडासा पुढे टाकत असताना हेलिकॉप्टर स्ट्रोक चांगलाच खेळतो फरदीन आणि डाऊन दी ग्राउंड एक चांगला फटका सजवलाय. त्याच्यामुळे एक चूक केली इथे विजय पावलेने. अनुभव वापरावा लागेल विजय पावलेला, परंतु लाईन थोडीशी खराब होती, त्याच्यावर तुटून पडलाय. फरदीन काझी त्याच्या बॅटमधून हा हेलिकॉप्टर षटकार येतोय. अँगलचा चांगला वापर केलाय फरदीनने. चांगला षटकार. टीमची धावसंख्या षटकाराबरोबर आतापर्यंत 20. गोलबट्टा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस आहे. नियंत्रण नाहीये आणि त्याचा फायदा घेत 2 धावा पूर्ण केलेत. विजय पावले थोडासा निराश असेल. कुणाल जे ज्या पद्धतीनं ऑन साईडला खेळला होता फटका, प्रथमेश त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचा फायदा घेत 2 धावा या ठिकाणी दोन्ही बॅटरनी पूर्ण केलेत. थोडासा लेझीनेस दाखवला तिथे क्षेत्ररक्षक प्रथमेश पवारने, त्याचाच फायदा उचलला आणि तेवढाच लवचिक आहे फलंदाज फरदीन काझी. लगेच 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये यश प्राप्त झालं. टीमची धावसंख्या 22. विजय पावले गोलंदाज मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. ऑफटॉनच्या बारच्या चेंडू कव्हरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठीमागे क्षेत्ररक्षक नाही, सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे त्याला थांबावं लागेल. चेंडू थांबवलाय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलंय विजय पावलेची. ही जे षटक आहे कुणालची आपण बघितलं तर बॅटरनी खूप चांगली कामगिरी केली आणि त्याला अनसेटल करण्याचा प्रयत्न केलाय. हो, एक षटकार आला, 2 वेळा डबल, 2 सिंगल आलेले आहेत. म्हणजे एकही निर्धाव चेंडू आतापर्यंत विजय पावलेच्या या ओव्हरमध्ये आलेला नाहीये. 23 धावा आतापर्यंत फलकावर लागलेल्या आहेत. चांगली स्टार्ट दिली आहे फलंदाजी करत असताना टीम सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानने. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विजय पावले सज्ज असेल. आपला थर्ड मॅन पॉईंट कव्हर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू, ज्याला मराठीमध्ये टिपिकल मराठीमध्ये बुंद्यात टाकलेला एक चांगला चेंडू होता. म्हणजे 3-4 चेंडू आपण बघितलं त्यावरती आक्रमण झालं. त्यानंतर हा चेंडू पहा अप्रतिम होता. टाकपूरला खेळण्याकरता मजबूर केलाय आणि एक चांगला चेंडू एक शेवट करत असताना त्याने टाकलाय. त्यामुळे शेवटचा चेंडू डॉट धापलकावरती धाबा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धाबा. कुणाची खूप चांगली सुरुवात झाली.
ऍक्शन रिप्ले जर तुम्ही पाहिला तर हा बॉल लेफ्टी बॅटरसाठी खूप चांगला होता, राऊंड विकेटने अँगल करणारा, परंतु हाच बॉल त्याने रायटी बॅटरच्या अगेन्स्ट ज्या वेळेला टाकला त्यावर षटकार मारला होता फलंदाज फरदीन काझीने. त्याच्यामुळे मगाशी मी तीच चर्चा करत होतो, राऊंड विकेटने लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट तुम्ही चांगली गोलंदाजी केली, परंतु त्याच राऊंड विकेटने उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरुद्ध एक षटकार नक्की आलाय. त्यामुळे थोडासा निराश असेल विजय पावले. ओव्हरची होते समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 23. हे प्रसिद्ध उद्योजक, युवा उद्योजक सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानचे संघमालक सध्या तुम्ही पाहिलेत आणि त्यांचा संघ काल रात्री देखील क्वालिफाय झालाय सेमी फायनलमध्ये. सिद्धेश ब्रीद 11च्या नावाने तो संघ खेळला आणि आज सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानच्या नावाने त्यांचा संघ खेळतोय. परंतु लढत चांगली होईल. तिरुपती सावर्डे हा संघ देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, कारण त्या टीमचं नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर ही टीम बांधणीमध्ये देखील संजय पाकळे यांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्याच्यामुळे हा सामना चांगला रंगेल, यात काही शंका नाही. सामना अत्यंत महत्त्वाचा. दोन्ही बाजूला आपण बघितलं तर उत्तम दर्जाचे खेळाडू, अनुभव प्रचंड. आता राऊंड विकेट गोलंदाजी आपण बघितलं तर मोहम्मद शमी भारतीय संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी केली, परंतु त्याकरता कंट्रोल महत्त्वाचा आहे. आता डावखुरी फलंदाज आहेत किंवा उजवे फलंदाज, अशा वेळेला गोलंदाजाचा कस लागतो. तो कस मागच्या ओव्हरमध्ये आपण बघितला विजय पावलेचा आणि खूप चांगली कामगिरी बॅटरने केली. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू टप्पापर्यंत थोडासा खाली राहतो. आता मयूर वाघमारे कुणाची आपण बघितलं तर सातत्यानं विकेट टेकर गोलंदाज आहे, विकेट घेणारा गोलंदाज आहे. भागीदारी चांगली झाली, दबाव गोलंदाजावरती आहे आणि त्यासाठी आता मयूरला या ठिकाणी पाचारण केलं विकेटसाठी. ही लाईन चांगली आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग करत असताना विशेष म्हणजेच ओव्हर द विकेटने बॉलिंग आहे रायटी बॅटरच्या अगेन्स्ट. लाईन चांगली, टप्पा चांगला, पहिल्याच बॉलवर अचूकता. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू फटका इथेही चांगला आहे. काय बॅटल आहे. पहिल्या चेंडूवरती कुठल्या प्रकारचं उत्तर नव्हतं, निरुत्तर केलं होतं मागबारेनं. परत दुसरा चेंडू थोडा पुढे टाकला, आणखीन पुढे टाकला, त्यावरती आक्रमण केले, कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका. आमंत्रण होतं, थोडासा पुढे टाकला बॉल, त्याला बरोबर दिशा दिली आहे, त्या दिशेला धावसंख्या घोषांकित क्षेत्रामध्ये मिळते आणि इथे 2 धावा ऍड होत असताना टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 25 धावा. पहिला डॉट बॉल, त्याच्यानंतर डबल. सध्या तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर पिंट्या शेठ पाकळे यांना, गणेश सावर्डेकर तिथे आहेत. सुभाष पाकळे ग्रुप, सचिन कात इंडस्ट्रीचे सर्व आपल्या स्क्रीनवरती आहेत. यावेळेला आपण पाहू शकता पिंट्या शेठ पाकळे आणि जय श्रीराम. आणि ती रामाची मूर्ती सध्या त्यांच्या हातात आहे. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी, प्रभू रामचंद्र. अर्थात ती मूर्ती त्यांच्या हातामध्ये. थोडासा वेळ खेळ देखील थांबलाय. मयूर वाघमारे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. षटक जर बघितलं तर अत्यंत महत्त्वाचं आहे. अजूनही विकेट येत नाही आणि कदाचित आत्ता या मॅचमध्ये जर बघितलं तर प्रथमेशने त्यासाठीच पाचारण केलंय मयूर वाघमारेला. पहिला चेंडू आपण बघितलं डॉट, दुसऱ्या चेंडूवरती खूप चांगला फटका. ही पहा ती रामाची मूर्ती सध्या आपल्या स्क्रीनवर दाखवली जाते. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. मयूर वाघमारे गोलंदाजीसाठी खेळ थोडासा थांबलाय. कव्हर्सला एक चांगला फटका आला, 2 धावा तिथे मिळाल्या फरदीन काझीला. फरदीन काझीने एक चांगला हेलिकॉप्टर स्ट्रोक मारलाय मागच्या ओव्हरच्या दरम्यान. दोन्ही फलंदाज आतापर्यंत चांगले खेळलेत. भागीदारी खूप चांगली बिल्ड केली आहे टीम सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानसाठी आणि हा महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही टीमला माहिती आहे सामन्याचं महत्त्व काय. सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी एक महत्त्वाची लढत. 4 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक, 2 लाख रुपये द्वितीय पारितोषिक. मालिकावीरासाठी TVS अपाची RTR 160 आहे. सुंदर चेंडू होता, आउट ऑफ द स्टंप, फुल नेट टाकला होता. यापूर्वी आपण 2 षटकात बघितलं तर धावा आल्यात, परंतु रनिंग बीट द विकेट. आता प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर होतोय, डगआउटमध्ये देखील टाळ्यांचा आवाज येतोय, परंतु या दोघांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीनं दोघांचा ताळमेळ आपण बघितलाय. रात्री केलेली ही धावांची चोरी आहे 2:14 कारण इथे एकच धाव होती, तिथे 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि याच्यासाठी जाणला जातो. फरदीने पाहिलं स्टंपच्या थोडासा बाजूने गेला बॉल, लगेच दुसरी धावी ते कंप्लीट करत असताना 2 धावा ऍड केले. टीमच्या टोटलमध्ये धावा झालेल्या स्कोअरबोर्डवर आतापर्यंत 27. सुंदर बॅटिंग आतापर्यंत दोन्ही बॅटरने केले. हो, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि यावेळेला वाईट बॉलचा इशारा. खूपच ऑफटमच्या बाहेर दिशांनी चेंडू आहे, पण हात करतायत समांतर, धाबा येत आहेत अवांतर. धपल करती एकूण धाबा आहेत 28 धाबा, बिनबाद 28. पूनम पाकळे यांना आपण यावेळेला स्क्रीनवरती पाहू शकता. प्रभू रामचंद्रांची मूर्ती त्यांच्या हातामध्ये. गोलबटाचा आणखीन एक चेंडू, चांगला चेंडू आहे, ऑन साईडला खोदून काढलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न, या 2 धाबा पूर्ण होत आहेत.
हो काय कामगिरी मैदानावरती. रस्ता संपत नसतो, आपली पावलं दमत नसतात. जबाबदारी खांद्यावर घेऊन जेव्हा प्रामाणिकपणे आपण यशाच्या दिशेने वाटचाल करतो तेव्हा जल्लोष करणाऱ्याचा ताफा देखील वाढतो. मैदानावरती रनिंग बिट द विकेट अत्यंत सुंदर आहे. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा चोरल्यात पुन्हा एकदा. आणि विशेष म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट, खास करून आपण फरदीन काझीची जर पाहिली तर डेंजर एंडला त्याला धावायचं होतं. स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला, तिथून 2 धावा त्याने मिळवल्यात, महत्वाच्या धावा आहेत. परंतु अजूनही टीव्ही अंपायरकडे विचारणा होते आय थिंक. नॉट आउटचा निर्णय. बॅट ग्राउंडिंग करत असताना जोपर्यंत ग्लोव्ज मध्ये बॉल आला तोपर्यंत बॅट ग्राउंडिंग करत असताना भरपूर आतमध्ये पोहोचला होता फलंदाज फरदीन काझी. त्याच्यामुळे 2 धावा मिळतील फरदीनला. मयूर वाघमारे राईट ओव्हर द विकेट मारा केला जातं. हो 3 चेंडू खूप चांगले टाकले. मयूर वाघमारेने सुंदर गोलंदाजी केली. या षटकात आपण बघितलं तर पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर 2 धाबा आल्यात. पुन्हा एकदा आपण बघितलं तर 2 धाबा. 3 चेंडूवरती चेंडू खूप चांगले आहेत, परंतु रनिंग बिट द विकेट अप्रतिम आहे. सुंदर यावेळेला खेळ. धावपलकरती एकूण डाबा आहेत 30. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना राईट ओव्हर द विकेट पंतांच्या डाव्या हाताकडे मयूर वाघमारे. चांगला फटका आहे, क्या बात है. घ्यावी एखादी ताण काळजरात ऋताबी कट्यार आणि मनोमनी तेलुगू होऊन टोकाबा. अतिशय लाईन होती यावेळेला मयूर चुकला आणि त्याला ठोकलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक उत्तुंग षटकार. मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार होता. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं फरदीन काझीच्या बॅटमधून. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 36, 36 धावा. काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत दोन्ही बॅटरने केली आहे. अकोटा चेंडू हुक केलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल सुटलाय. नशिबाची साथ मिळते आहे. आकुटापदा चेंडू खूप चांगला चेंडू होता. या षटकात मयूर वाघमारेची गोलंदाजी देखील चांगली होती. रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी खराब राहिली या बॉलवर, कारण इथे झेल सुटला. त्याच्यानंतर नक्की 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु एकच धाव इथे कंप्लीट करत असताना पाहायला मिळाला. फलंदाज फरदीन काझी एक सोपा झेल तिथे ड्रॉप केलाय. अतिशय सोपा यावेळेला झेल होता आणि सर्वात महत्वाचं काय ते विकेटची आवश्यकता होती. आकुटापदा चेंडू आहे, बॅकफुटला गेला होता फलंदाज, हुक केला होता चेंडू ऑन साईडला. इथे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आला, परंतु अगदी सोपा कुणाची अगदी सोपा झेल या ठिकाणी सोडला गेलाय. आणि त्याचे किती नुकसान यानंतर होणार ते देखील पाहूया. या लेवलला या कॅचेस घ्याव्या लागतील. एक सोपा झेल इथे ड्रॉप केलाय. 2 धावा घेता आलेल्या नाही आहेत, परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील तेवढीच पूर राहिली. एकच धाव तिथे मिळाली. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 37. टीम सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान तिरुपती सावर्डेच्या विरुद्ध खेळत असताना या मॅच मध्ये पहिला डाव सध्या सुरू आहे. आजच्या रात्री ती शेवटची लढत. जो संघ जिंकेल तो सेमी फायनल मध्ये क्वालिफाय करेल. पहिल्या रात्रीच्या खेळामध्ये वैष्णव 11 चेंबूर हा संघ क्वालिफाय झाला होता. काल आपण पाहिलं सिद्धेश ब्रीद 11 हा संघ क्वालिफाय झाला. आणि आज तिसरी रात्र आहे स्पर्धेची. तुम्ही पाहता यंग बॉयज क्रिकेट क्लब सावर्डे आयोजित MLA शेखर निकमसर ट्रॉफी 2024. हा महासंग्राम इथे रंगत असताना आमच्या मुख्य व्यासपीठावर सिद्धेशजी ब्रीद जे युवा संघ मालक आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्याच बरोबरीने आपण पाहतोय तिथे गायकवाड साहेब उपस्थित आहेत. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, आपल्या महाराष्ट्र दलाचं ब्रीद वाक्य, पिंट्या शेठ पाकळे, त्यांचा संपूर्ण परिवार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या रात्रीमधला हा सर्वात महत्वाचा सामना रंगतोय. हा सामना रंगतदार होईल हीच अपेक्षा सर्व प्रेक्षक लावून अजूनही आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. या कडाक्याच्या थंडीमध्ये 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 37 आणि 4थ्या ओव्हरमध्ये प्रसन्न पाटील एक वेगवान गोलंदाज आहे. खूप चांगली कामगिरी तो करू शकतो. प्रचंड टॅलेंट त्याच्याकडे ठासून भरलेलं आहे, परंतु अडचणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. दुसऱ्या बाजूला पहिल्या गड्यासाठी पहिल्या विकेटसाठी 37 धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदारी आणि दोन्ही बॅटर अप्रतिम बॅटिंग करतात. प्रसन्न पाटील समर्थन कक्षाकडे गोलंदाजी करण्याकरता सज्ज असेल. स्ट्रायकरला फलंदाज फरदीन काझी ज्याच्यावरती पुन्हा एकदा नजर असतील. षटकाचा विचार केला तर 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4थं षटक टाकण्याकरता गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या मार्कवरती सज्ज असेल. एक फ्लाइंग फ्लिप पॉईंट कव्हर, त्यानंतर लॉंग ऑफ साईडला एकूण 4 क्षेत्ररक्षक आहेत. दीपक पवार सरांना आपण या ठिकाणी पाहू शकता. उमेश राजेशिर्के यांच्याबरोबर चर्चा करतायत.
या स्पर्धेला एक नवीन चेहरा देण्याचे काम दीपक पवार साहेबांच्या माध्यमातून झाले. नवीन नवीन संकल्पना आणण्याचं काम रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्यांनी केलं आणि आता 34 वर्षाची परंपरा असलेल्या या स्पर्धेमध्ये देखील आपण एक वेगळी थीम, कलरची थीम असेल आपण बघितलं. त्याचबरोबर डे नाईटची स्पर्धा आहे, बिग मॅच पद्धतीने ही स्पर्धा खेळवली जाते. नवीन संकल्पना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क करते गोलंदाज सज्ज असेल प्रसन्न पाटील. आखोटा पत्ता चेंडू चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल फाईनच्या दिशेनं. या चेंडूवरती 6 धाबांची मोहर की 4 बघूया. 4 धाबांची मोहर आहे. 4 चौकार. थँक्यू डीचे. खरा बॉल हाफ ट्रॅकर त्याच्यावर तुटून पडला. हुक करत असताना बॉलला पाठवलं फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा मिळवल्यात पहिल्याच बॉलवर. थोडासा चुकला इथे गोलंदाज. वॉर्मअप नव्हती त्याची बॉडी. आल्या पहिल्याच बॉल त्याने डिलिव्हर्ड केला, तो देखील हाफ ट्रॅकर. आणि इथे 4 धावा मिळवत असताना फरदीन काझी हँड अँड आय कॉर्डिनेशन त्याचं खूप चांगलं असतं. बॉलवरची नजर तो नेहमीच शेवटपर्यंत ठेवतो आणि चांगली दिशा दिली त्याने या बॉलला. 4 धावा मिळतात. टीमची धावसंख्या आहे आता स्कोर बोर्डवर 41-41. आणि कुणाची दुसरी महत्वाची गोष्ट, बकरीचा खूप सुंदर वापर केलाय फरदीन काझीनं. या बॉल ऑफ टर्मच्या बाहेर चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. एक आखूटप्प्याचा चेंडू होता, त्यावरती आक्रमण केलं. त्यानंतर एक चांगला चेंडू प्रसन्नने टाकलाय. महेंद्र बल्ला यांना तुम्ही पाहता. आणि विशेष म्हणजे आता वेग होता या बॉलवर. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये मागचा बॉल शॉर्ट बॉल होता, त्याच्यावर धावा आल्या चौकार. दुसरा बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, तिथे वेगाने गोलंदाजी झाली आणि बीट करून बॉल गेला विकेट कीपरकडे. प्रसन्न पुन्हा एकदा सज्ज असेल. डावकुरा गोलंदाज कट केलाय. चेंडू स्क्वेअर कटचा सुंदर फटका. थोडासा जरी रूम मिळाला तरी त्याचा फायदा फरदीन घेऊ शकतो. आता दोन्ही बॅटर जर बघितलं तर स्थिरावलेत आणि अशा वेळेला धावसंख्या जर आपण बघितली, धावसंख्या अतिशय वेगाने पुढे वाढते. 43 धावा धावफलकावरती आहे. सेट बॅटर आहेत. विशेष म्हणजे फरदीन वेगाने धावा करण्यासाठी जाणला जातोय. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत डाऊन द ग्राउंड. त्याने चांगले फटके सजवलेत, हुकचे शॉट चांगले सजवलेत आणि धावा करतोय. आणि अजूनही पार्टनरशिपमध्ये वाढ होत असताना दिसते. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या प्रगतीपथावर. 4थ्या षटकाचा खेळ. 43 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजाचा आपला चांगला चेंडू टप्पापर्यंत उसळी घेते. हुक करण्याचा प्रयत्न. याला टायमिंग चांगलं नव्हतं, परंतु फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. हो 2 धाबा. हरणाच्या वेगानं, चित्त्याच्या चपळाईनं कुणाल यावेळेला धावा घेत असताना दोन्ही बॅटर काय ताळमेळ आहे, काय चांगलं यावेळेला बॉन्डिंग आहे दोघांचं. आणि त्याचा फायदा निश्चित धावसंख्येमध्ये वाढ होण्यामध्ये होतोय, हे आपल्याला बघायला मिळतंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ खूप चांगला आहे. वेगाने धावा घेतल्या जातात. जसा नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडतोय, टप्पा घेतल्या जेवढा वेळ मिळतोय त्या वेळेचा सदुपयोग करत असताना हे दोन्ही फलंदाज महत्वाच्या धावा आहेत या मॅचमध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 45-45. फरदीन घेतोय 30 वरती. 15 चेंडूवर तो सामोरं गेलाय. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केलंय आणि त्याच्या बॅटमधनं सर्व प्रकारचे फटके तो खेळू शकतो. 13 चेंडूमध्ये 30 धावा त्यानं आतापर्यंत केल्यात. गोलंदाजी मार्कवरती प्रसन्न पुन्हा एकदा सज्ज. या बॉल ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती चेंडूच्या खाली पकडलाय झेल. फरदीनचा संपलाय खेळ. पहिला गडी बाद होतोय. विकेट प्राप्त झाली आहे. फरदीन काझी परतलाय. चांगली बॅटिंग करत होता. 30 धावांचा खेळ त्याने साकारला. त्याच्यानंतर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये मिड विकेटला एक वेल जज कॅच पाहायला मिळाला. फरदीनचा खेळ इथे संपताना दिसतोय. त्यानंतर कृष्णा आता मैदानामध्ये दाखल होतोय. कृष्णा गवळी आणि एक चांगली पार्टनरशिप त्याचा अंत होत असताना सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानसाठी तिरुपती सावर्डेच्या विरुद्ध खेळत असताना शेवटी प्रसन्न पाटीलला यश मिळालं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये चांगलेच बरसले होते. प्रसन्नाच्या या पहिल्याच बॉलवर चौकार आला. 2 वेळेला डबल आणि त्याच्यानंतर त्याने विकेट घेतली. फरदीन परततोय. आता कृष्ण गवळीला संधी मिळेल क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता. या बॉल ऑफ टर्मच्या बाहेर चेंडूवर ड्राईव्ह केला. स्ट्रायकरच्या दिशेने इथं क्षेत्ररक्षक आहे. हो पुन्हा एकदा रनिंग बिटवीन विकेट खूप चांगलं आपल्याला बघायला मिळतंय. चेंडू ड्राईव्ह केला. त्यानंतर खूप चांगलं कॉलिंग आपल्याला बघायला मिळालं. या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग देखील बघायला मिळाली. एकूण षटकांचा विचार केला 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा आहेत एकूण 45 धावा धावफलकावरती.
क्रुशियल रन असेल, कारण शेवटच्या बॉलसाठी आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. ऑनफिल्ड अंपायरकडून रनआउट चेक केला जाईल आणि तो रनआउट असेल तर एक धाव मिळणार नाही, नसेल तर नक्की एक धाव ॲड होईल टीमच्या टोटलमध्ये. त्याच्यासाठी हा सामना थांबलाय, परंतु षटक तर मात्र नक्की संपलंय. नॉट आउटचा निर्णय आलाय टीव्ही अंपायरकडून आणि आता डिसिजन तुमच्या स्क्रीनवर आहे. नॉट आउट का देण्यात आलाय? कारण बॅट ड्रॅग करत असताना आतमध्ये होता त्या क्रीजच्या कृष्णा गवळी आणि ओव्हर नंबर 4चा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 46. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक. विजय पावले मागचं षटक ज्यावेळेला विजयने टाकलं होतं त्यावेळेला एक षटकार त्याच्या विरुद्ध आला होता. 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये कशी गोलंदाजी तो करतोय? पहिल्या षटकात आपण बघितलं तर 11 धाबा आल्या, दुसऱ्या षटकात 12 धाबा, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये एकूण धाबा आल्या होत्या 14 आणि चौथ्या षटकामध्ये आपण बघितलं तर 9 धाबा आल्या. तर खूप चांगली गोलंदाजी प्रसन्न पाटीलने केली. विजय पावले राऊंड विकेट. छान पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला कबरच्या दिशेनं. संजय बाई यावेळेला चेंडूवरती येईल, एक धाव मिळेल आणि एकेरी धावेनं धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते 47 वरती. भारतीय संघासाठी मोहम्मद शमी राऊंड विकेट खूप चांगली गोलंदाजी करतो. इथं नियंत्रण फार महत्त्वाची गोष्ट असते. जरा जरी चुकलात तर त्यावरती मोठे फटके येतात. अँगलने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे उजव्या आणि त्याचबरोबर लेफ्टी बॅटरसाठी अँगल नक्की चांगला होता त्याचा. हे सध्या तुम्ही पाहताय सिद्धेश ब्रीद यांना क्रिकेट या खेळाची आवड आहेतच, त्याचबरोबर कबड्डी या खेळाचे तेवढेच चांगले शौकीन ते आहेत. बैलगाडा शर्यत याही क्षेत्रात एक मोठं नाव आहे सिद्धेश ब्रीद यांचं. युवा उद्योजक आणि गायकवाड सर तिथे उपस्थित आहेत. लेग स्टंपच्या बाहेर जातो चेंडू. पुन्हा एकदा पंच आमच्या बाजूला वळतायत आणि वाईट बॉलचा विचार करतात. हात करतात समांतर धाबा येतात. समांतर डबल करती. एकूण धाबा आहेत एक गडी बाद 48. एक गडी बाद करण्यात यश मिळालंय, परंतु यावेळेला तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर आणखीन एखादा विकेट घेणं गरजेचं असेल आणि दुसऱ्या बाजूला बॅटरला जो मोमेंटम तुमच्याकडे आहे तो मेंटेन करणं गरजेचं असेल. डावखुरा फलंदाज सज्ज असेल बॅटिंग करण्याकरता. ओ सुंदर चेंडू स्टंपमध्ये टाकला होता. लेन चांगली आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. पहिल्या षटकाच्या तुलनेत कुणाची हे षटक टाकत असताना गोलंदाज विजय पावलेचा इंटेंट खूप चांगला दिसतोय. विशेष म्हणजे अँगल खूप चांगला होता. वेगाने बॉल आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध. ही चांगली लाईन आहे, चांगली रणनीती विजय पावलेची या ओव्हरच्या दरम्यान. षटक क्रमांक 5 विजय पावले राऊंड विकेट. ऑन साईडला पुलचा सुरेख फटका. बॉटरमॅनचा सुंदर वापर. पिकअप पुल केला होता. चेंडू पुन्हा एकदा स्टंपमध्ये आणला, परंतु यावेळेला गुडलेस परपट टिप्पा आपण पाहिला. टप्पा यावेळेला बघितलं पडल्यानंतर चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा होता आणि त्यावरती बॅकफुटवरती गेल्यानंतर फलंदाजाला खूप संधी मिळाली बॅकफुटवर जाऊन ऑन साईडला पुल करण्याची आणि त्याचा फायदा घेतला. 50 धाबा दापलकावरती. गोलंदाजी मार्कवरती विजय पुन्हा एकदा सज्ज असेल. फ्लँक स्लिप पॉईंट. त्यानंतर कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक, एक लॉंगऑफमध्ये क्षेत्ररक्षक. ऑन साईडला चेंडू पूल केलाय. सातत्यानं तीच लाईन लेन गोलंदाजी करायची आहे. आकुटमध्ये चेंडू टाकायचे आणि बिडबिकेचे पूलचे चांगले फटके घेतोय बॅटर मैदानावरती. गती कमी इथे पाहायला मिळाली. मागच्या दोन्ही बॉलवर कटरचा वापर करत असताना शॉर्ट बॉलचा वापर झाला आणि त्याच्यावर पूलचे चांगले फटके सजवताना दिसल्या प्रथमेश म्हात्रे. चांगला खेळतोय. सुरुवात देखील धडाक्यात केली होती. चौकार मारत असताना ऑफ ड्राईव्हवर 2 चौकार आतापर्यंत त्याच्या पॅटमधून निघाले. चौथं षटक संपले. 5वं षटक प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 50 धावा झाल्यात. 52-52. आता प्लॅनमध्ये काही बदलाव आपल्याला बघायला मिळेल का ते देखील पाहूया, कारण इथे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. पॉईंटच्या क्षेत्ररक्षक अर्थात कव्हरच्या क्षेत्ररक्षक पॉईंटमध्ये गेलाय आणि जो कव्हर पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक होता तो डीप एक्स्ट्रा कव्हरला आलाय. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्ट्रायकर इनला प्रथमेश म्हात्रे संघाचा संघनायक. अप्रतिम बॅटिंग करत असताना आतापर्यंत राऊंड विकेट विजय. कोरबट टप्प्याचा चांगला चेंडू. बॅटची आतली कड. फाईन लीगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एवढा प्लॅन काय केला होता कुणाल एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ इथे सीमारेषेच्या वरती आपण बघितलं तर बाउंड्री लाईनवर होते आणि चेंडू खोलबट टप्प्याचा टाकलाय. एक प्लॅन होता. निश्चितच एक चांगली योजना आपल्याला बघायला मिळाली. चांगला यॉर्कर आणि तो एक्झिक्युशन पहा त्याचं. बॉलिंग करत असताना राऊंड विकेटने बरोबर अँगल, परफेक्ट यॉर्कर. जागा देताना दिसत नाहीये लेफ्टी बॅटरसाठी. याच्यासाठी जोर लावावा लागतो आणि तो जोर लावत असताना, ऊर्जा लावत असताना गोलंदाजीमध्ये विजय पावले. फुलटॉस चेंडू याचा उल्लेख मी मागाशी केला होता. राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना जर तुम्ही चुकलात तर चुकीला माफी नाहीये. चेंडू जर सीमारेषा पार
वन टाकण्याचा प्रयत्न होता, फुल टॉस पडला आणि त्याच्यावर टोल वसूल केलाय फलंदाजाने. बरोबर षटकार ठोकत असताना कृष्णा गवळी या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान 59 ओव्हर नंबर 5 चा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 59 लॉस ऑफ 1 विकेट. खूप चांगली बॅटिंग झाली. म्हणजे जो आपण बघितला तो खेळ आपण परदींचा अप्रतिम बॅटिंग केले, 30 धाबा केल्या. त्यानंतर प्रथमेश खूप चांगली बॅटिंग करतोय. आता कृष्णा गवळीला खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय. एक शेवटचा चेंडू आपण बघितलं तर कृष्णाला टाकत असताना फुल टॉस आला. तो कदाचित ब्रॉकरमध्ये टाकायचा असेल किंवा वेगातला बदल असेल, या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु पुन्हा एकदा म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये कोणाला आपण बघितलं राऊंड विकेट त्याने गोलंदाजी केली. डावखुऱ्या फलंदाजासाठी ते ठीक होतं, परंतु उजव्या हाताच्या फलंदाजासाठी जेव्हा गोलंदाजी केली विजयनं, त्याच्यावरती आक्रमण झाले. त्याच्यावरती यावेळेला निश्चितच आक्रमण करत असताना, हल्ला करत असताना धाबा आपल्याला मोठ्या प्रमाणात आले. शेवटचा चेंडू जो तुम्हाला चांगला टाकायचा होता, चांगला फिनिश करायचं होतं, ते विजयला जमलं नाही. आता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहू शकता मयूर वाघमारे. 5 षटकांचा खेळ. 5 षटकांच्या समाप्तीनंतर दाभोलकरती एकूण डाबात 59. मयूर वाघमारेचे षटक आपण पाहिलं तर मयूर वाघमारेनं यापूर्वी गोलंदाजी करत असताना एकूण धाबा दिल्या होत्या 9 धाबा. एक अत्यंत महत्त्वाचा विकेट प्राप्त केला होता विजय पावले. आता तो जो स्पेल आहे, या स्पेलचा जर विचार केला तर या षटकामध्ये आलेले आहेत एकूण 13 धाबा. ऑन साईडला चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेनं मनगटाचा सुंदर वापर. 2 धाबा मिळतील. 2 धाबांनी धावसंख्या आता 7च्या पलीकडे जातात. 61 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बिलकुल जोखीम घेतलेली नाहीये. फ्लिक करत असताना 2 धावा मिळवल्यात, कारण तिथे क्षेत्ररक्षकच नाहीये. सीमा रेषेचे पेहरेदार सध्या वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे या दुहेरी धावा देखील तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतील. म्हणजे 6 बॉलवर जरी 12 धावा आल्या तरी ते देखील एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतं या मॅचमध्ये. अगदी बरोबर. मयूर वाघमारे. विजय पावले या ठिकाणी आहे. उंच कुरासा. ओ विजयने कॅच सोडलाय. सोपा झेल होता इथे. ज्या पद्धतीनं अगदी सोपा झेल कोणाला या ठिकाणी सुटलाय. विजय पावले गोलंदाजी करून इथे बॉडी रन पण आला होता. बघा काय घडलं होतं. बॉडी लँग्वेज पहा विजय पावलेची, कारण मागच्या ओव्हरमध्ये जो शेवटचा बॉल षटकार आला होता त्याचं फ्रस्ट्रेशन त्याच्यावर नक्की दिसतंय. कॅज्युअली अप्रोच पाहायला मिळाला, झेल घेत असताना सुटलाय. ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू. पंच पुन्हा एकदा आमच्या बाजूला वळतील आणि वाईट बॉलचा इशारा करतायत. धापलकरती धाबांचा ओघ देखील वाढतोय. आता तुम्ही एकदा झेल सोडता त्यावेळेस निश्चितच त्याचा परिणाम गोलंदाजीवरती देखील होतो. ते मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. तोपर्यंत कोणाला आपल्याकडे चर्चा करण्याकरता वेळ आहे, कारण पंच ऑनफिल्ड अंपायर टीव्ही अंपायरच्या दिशेने गेले. तर एक झेल सुटला. मयूर वाघमारेनं हा चेंडू खूपच ऑफ्टमच्या बाहेर टाकलाय आणि आता चॅलेंज केले गेले. बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. इट्स व्हाईट बॉल. मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती सज्ज. समालोचन कक्षाखंड गोलंदाजी करतोय. सॅडमॅन एक कबर, त्यानंतर एक्स्ट्रा कबर आणि एक लॉंग ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक. धापलकरती एकूण डाबा आहेत 63. प्रथम बॅटिंग करत असताना सिद्धेश ब्रीद 11चा संघ. राईट अप ओव्हर द विकेट मयूर. ऑफनच्या बाहेरच्या चेंडू पॉइंटमध्ये कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. 1 की 2 धावा बघूया. पंकच्या चेंडूवरती येतोय आणि चेंडू पकडू शकला. 3री धाव घेणार का, पाहूया काय घडलंय. यावेळेला पंचांचा इशारा. 2 धावा मिळणार आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली ती एकूण 1 गडी बाद 65. शेवटचं षटक पंकज जाधव होता. बॉलने त्याला थोडीशी हुलकावणी दिली. टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली बॉलने, तरी देखील तो घोषांकित क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करणारा बॉल होता. त्याच्यामुळे 2 धावा इथे मिळाल्यात फलंदाजी करणाऱ्या टीमला. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळला. इथे क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक होणार नाहीये. फुलटॉस चेंडूवरती देखील विकेट मिळू शकते. मयूर वाघमारेने केली शिकार. फिल्डर होता, त्याच्या हातात खेळला कृष्णा गवळी आणि आता तो जातो डगआउटच्या दिशेने. विकेट प्राप्त झाली आहे.
मयूर वाघमारेला. या ओव्हरमध्ये ही महत्वाची विकेट ठरू शकते, कारण फुलटॉसवर विकेट प्राप्त झाली. टीमची धावसंख्या या विकेटचा आतापर्यंत स्कोर बोर्डवर 65. आणि 2 गडी बाद झालेत. तर दोन्ही शिकार कोणी केल्यात तर मयूर वाघमारेने केल्यात. बाकीच्या गोलंदाजांना यश मिळालं नाहीये आणि त्यामुळे मग कदाचित धावांचा ओघ सातत्यानं वाढत राहिलेला आहे. मयूर वाघमारे यापूर्वी कृष्णा गवळीनं फुलटच चेंडू भिरकावून दिले होते अगदी रस्त्यावरती, परंतु आज जर बघितलं तर या सामन्यामध्ये हा फुलटच चेंडू होता. या फुलटच चेंडूवरती आक्रमण केलं, परंतु काऊ कॉर्नरचं क्षेत्र अगदी मोठी बाउंड्री आहे, त्या सीमारेषेच्या दिशेने चेंडू गेला होता. इथं खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं, सुंदर झेल पकडला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असतील मयूर वाघमारे. धावफलकावरती एकूण धाबा आहेत 65, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मनोज आमच्या बरोबर आहेत, खूप चांगलं स्कोरिंगचं काम करतात. फ्लॅग थ्रीमध्ये क्षेत्ररक्षक एक कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. ऑफसाईडला 4 क्षेत्ररक्षक, ऑनसाईडला लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग 5 क्षेत्ररक्षक, ऑनसाईडला 4 सीमारेषेवरती. अत्यंत सुंदर आणि नीटनेटकं आयोजन. आमदार शेखर निकम चषक 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. नवीन बॅटर मैदानावरती गेम चेंजर खेळाडू अमित नाईक. या स्पर्धेमध्ये एकदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला. मयूर वाघमारे राईट ऑफ ओव्हर द विकेट. यावेळेला हवेत खेळलाय फटका, विजय पावले चेंडूच्या खाली, झेल टिपणार, यावेळेला टिपलाय. अत्यंत सुंदर झेल, अर्थात फलंदाज अमित नाईक बॅक टू द पॅव्हलियन. त्याचा एक झेल सुटला, त्याच्यानंतर मात्र एक चांगला झेल त्याने संपन्न केलाय आणि यश प्राप्त झालं मयूर वाघमारेला. बॅक टू बॅक 2 विकेट त्याने घेतलेत आणि तो असेल आता ऑन हॅट्रिक. एक सुवर्ण संधी असेल हॅट्रिक पूर्ण करण्याची. बघूया ज्या पद्धतीनं धावांचा ओघ वाढला होता तोही कमी झालाय. धावसंख्या अतिशय वेगाने पुढे सरकत चालली होती आणि अशा वेळेला मोमेंटम बॅटरच्या दिशेने होता. तो मोमेंटम आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला जातोय. मागे असलेली जी 4 व्हीलर गाडी आहे त्याचा लाईट फ्लॅश होतोय, प्लीज तो लाईट बंद करा लवकर. आमदार शेखर निकम चषक 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. मयूर वाघमारे गोलंदाजी मार्कवरती सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट, पंतांच्या डाव्या तकडनं गोलंदाजी करतोय. यावेळेला हवेत चेंडू आहे, हॅट्रिक पूर्ण होणार का? चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक त्याने पकडलाय झेल आणि मयूर वाघमारेनं यावेळेला सलग 3 विकेट घेतल्या. तिसरा गडी बाद केलाय. हॅट्रिक पूर्ण होते. मयूर वाघ मयूर वाघमारे ने अप्रतिम कामगिरी केली. शेवट अंत बना तो सब कुछ बना. शानदार गेंदबाजी का प्रदर्शन. गेंद हवा में थी और मिड विकेट बॉर्डर की तरफ गेंद चली गई. गेंद के नीचे बिल्कुल इस वक्त आप देख रहे खिलाड़ी और बहुत ही बेहतरीन तरीके से ये कैच लपका गया. मयूर वाघमारे ने हैट्रिक पूरी की है तो सिद्धब्रीत इनकी तरफ से 2000 का इनाम. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. काल पण आपण बघितलं तर अशाच प्रकारची पारितोषिक सिद्धब्रीत यांनी आपला संघ असेल चांगली कामगिरी केली तरी सुद्धा लावलेत. प्रतिस्पर्धी संघ चांगला कामगिरी करत असेल तरी सुद्धा लावलेत. तरी या मॅचचा जर आपण विचार केला तर आता पहिल्या इनिंग मध्ये धावा आहेत 65-66 धावांचा आव्हान. कुणाला एक वेळेला वाटत होतं की ही धावसंख्या 70-75च्या आसपास आरामात जाईल, परंतु कौतुक करावं लागेल मयूर वाघमारेचं. आपणातून गोलंदाजी केली. त्याचं कारण आहे ही हॅट्रिक. या कॅचेस चांगली क्षेत्ररक्षकांची साथ त्याला मिळाली, झेल पकडले गेले आणि हॅट्रिक इथे नोंदवत असताना पाहायला मिळाला मयूर वाघमारे. ही महत्वाची हॅट्रिक होती त्याच्या दृष्टिकोनातून, टीमच्या दृष्टिकोनातून. जिथे असं वाटत होतं की 70च्या आसपासचं टार्गेट सेट होईल ते झालं फक्त 65 आणि धावा करायच्या 66 धावसंख्येचा पाठलाग करायचा. बॅटिंग करत असताना आता टीम तिरुपती सावर्डेला हे चांगलं बॅटल रंगेल.
शेवटचा सामना आजच्या रात्रीतला 6 ओव्हरचा सामना. 66 धावा करायच्या आहेत, 11ची सरासरी गाठायची आहे आणि बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे. विशेष म्हणजे योगेश पेनकर मागच्या मॅचमध्ये चांगला चमकला. 41 धावांची खेळी त्याने साकारली. सलग 2 सामने त्यांनी जिंकले. शेवटच्या मॅचमध्ये ते खेळलेत आणि याच टीमला मागे पराभूत केलं होतं तिरुपती सावर्डेने थर्ड मॅचमध्ये सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानच्या विरुद्ध खेळत असताना. परंतु त्याच पराभवाचा वचपा आता या मॅचमध्ये सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान काढेल का हा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला तिरुपती सावर्डे सलग त्यांचा तिसरा सामना जिंकत असताना सेमीफायनलमध्ये क्वालिफाय होईल का असे अनेक प्रश्न आता प्रेक्षकांना पडले असतील. या प्रश्नाचं उत्तर अगदी 35 मिनिटांमध्ये तुमच्या भेटीला येईल. आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना. 2 सलामी वीर आता मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रथमेश आणि प्रथमेशच्या बरोबरीने योगेश. आता प्रथमेश पात्रेनं अत्यंत जबाबदारीने खेळ केला. आता दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर प्रथमेश पवारला देखील तितक्या ताकदीनं मैदानावरती लढावं लागेल आणि योगेश पेंडकर सारखा खेळाडू खूप चांगली बॅटिंग करून 41 धावा त्याने यापूर्वी कुठले आहेत आणि तंत्रसुद्धा बॅटिंग केले. त्यामुळे जसं योगेश पेंडकरवरती नजर असतील तशाच पद्धतीने आपल्या घरच्या मैदानावरती प्रथमेश पवार कशी कामगिरी करणार हे देखील सर्वांच्या दृष्टिकोनातून उत्सुकतेचा विषय असेल. सुरुवात कशी करणार या डावाची त्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असणार आहेत. आमदार शेखर निकम चषक 2024चा आजचा तिसरा दिवस. उद्या बरोबर 4 वाजता हा क्रिकेटचा खेळ पुन्हा एकदा सुरू होईल. 6 षटकांची मॅच. 66 धावा करायच्या आहेत तिरुपती सावर्डेला सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठानच्या विरुद्ध खेळत असताना या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये. दोन्ही टीम जर पाहिलं तर बॅलन्स आहेत. दोलायमान अवस्थेमध्ये नक्की सामना असेल. जिंकणारा संघ सेमीफायनलमध्ये क्वालिफाय करेल आणि तो तिसरा संघ ठरू शकतो या ग्रुपमधून. थर्ड डेमध्ये पहिल्या दिवशी आपण पाहिलं वैष्णव 11 चेंबूर हा संघ क्वालिफाय झाला. दुसऱ्या रात्रीच्या खेळामध्ये सिद्धेश ब्रीद 11 हा संघ क्वालिफाय झाला आणि आता या तिसऱ्या रात्रीच्या खेळामध्ये एकतर तिरुपती सावर्डे किंवा सिद्धेश ब्रीद प्रतिष्ठान या दोनपैकी एक संघ क्वालिफाय करताना दिसेल. कालची रात्र देखील खूप चांगली रंगली. आजचे सामने थोडेसे रंगतदारच राहिलेत. शेवटचा सामना. पहिलं षटक टाकत असताना इम्रोज खान महागिरी एक्सप्रेस ठाणे परिसरातील महागिरी परिसरातील हा गोलंदाज. काल परवाच स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची उत्कृष्ट गोलंदाजाचा तो मानकरी ठरला होता त्या चषकामध्ये आणि चांगली गोलंदाजी तिथे त्याने केली होती. प्रत्येक सामन्यामध्ये उभरून आलाय. परंतु लक्ष्य मोठं आहे. 66 धावा करायचे आहेत या थंड अशा वातावरणामध्ये. अशा परिस्थितीमध्ये सोपं नाहीये बॅटिंग करणं. परंतु मागच्या डावामध्ये धावा आल्या तर या डावामध्ये देखील होतील. प्रयत्न करायला पाहिजे. ज्या पद्धतीने अटॅकिंग क्रिकेट खेळलाय मागच्याच मॅचमध्ये योगेश पेनकर. आता याही मॅचमध्ये त्याच्याकडून अपेक्षा वाढल्यात. प्रथमेश पवार याच परिसरातला हा खेळाडू नेहमी चर्चेमध्ये असतो. त्याच्या बॅटमधून धावा पाहिजेत तिरुपती सावर्डेला. अंपायरचा सिग्नल. मॅच स्टार्ट. एक फ्लाय स्लिप, एक फाईन लेग, पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ मिड ऑन, शॉर्ट स्क्वेअर लेग. तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये डीपमध्ये मिड विकेट ठेवलाय. डीपमध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन. पहिला बॉल फुलटॉस होता. स्ट्रेट ड्राईव्ह इथे खेळत असताना रनआउटची संधी आहे. 1 धाव इथे कंप्लीट केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली होती. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ चांगला आहे. पहिली धाव खात्यामध्ये तिरुपती सावर्डेच्या. सुरुवात तर खूप चांगली केली प्रथमेश पवारनं. अगदी सरळ बॅटनं खूप सुंदर फटका त्यांना मिळांच्या दिशेने सजवला होता. एकदम मिळेल. आत्मविश्वास निश्चित प्रथमेश पवारचा वाढेल. एम्ब्रोजवरती सर्वांच्या नजर असतील. फॉर्ममध्ये असलेला खेळाडू त्यामुळे चांगलं बॅटल प्रेक्षकांना या शेवटच्या सामन्यात अनुभवायला मिळेल यात काही शंका नाहीये. पहिलं षटक एम्ब्रोज. समोर फलंदाजीसाठी सज्ज होईल योगेश पेनकर फायटर जेट महाडचा. हा बॉल इनसाइड आउट. चांगला फटका सजवत असताना मागच्या सामन्यामध्ये अगदी टेम्परामेंटने संयम दाखवला. इनसाइड आउट चांगले फटके मारले. कव्हर्सला धावा केल्या. 2च षटकार त्याने 41 धावाच्या खेळीमध्ये लगवले आणि आता इथे सुरुवात देखील तशीच केली आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू आहे आणि कुणालजी तुम्हालाही आठवत असेल आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावलं होतं सेमीफायनलच्या मॅचमध्ये. काय दमदार इनिंग पेश केली होती आणि सर्व प्रकारचे फटके त्याच्या बॅटमध्ये आले होते. तर परिस्थितीनुरूप खेळण्याची ताकद असलेला खेळाडू मैदानावरती आहे. फायटर जेट म्हणूनच त्याला नाव देण्यात आले. टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये फायटिंग स्पिरिट त्याच्याकडे आहे. उंची लहान परंतु कीर्ती महान. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. ओहो यावेळेला कॅच सुटलाय. झेल सुटला विकेट किपरच्या हातामधून. बॅटची कडा घेतली होती आणि दोन्ही हात आता डोक्यावर आहेत विकेट किपर आणि गोलंदाजाचे. संधी आली होती. संधीचं सोनं करता नाही. विकेट किपरने झेल सोडलाय आणि जो असा खेळाडू तो ऑलरेडी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला प्राप्त झालाय. इन्फॉर्म बॅटरचा आपण कॅच सोडलाय त्यामुळे गोलंदाज थोडासा निराश असेल. ही संधी तुम्ही बाया घालवली. मोठी संधी होती. योगेश पेनकरचा झेल सोडलाय फरदीन काझीने.
मॅच मध्ये पलटवार नक्की करताना दिसेल योगेश पेनकर. थोडासा निराश वाटला गोलंदाजीमध्ये इम्रोज. पुढचा बॉल थोडासा पुढे टाकलाय, पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु 2 धावा इथे घोषांकित क्षेत्रामध्ये मिळतील. फलंदाज फायटर जेट योगेश पेनकरला डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 5. थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर टप्पापर्यंत ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि या चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळला होता. इनसाइड आउट पद्धतीनं यावेळेला हा चेंडू खेळला होता. 2 धावा मिळत आहेत. अशाच प्रकारे त्यानं 41 धावा कुठल्या होत्या यापूर्वीच्या मॅचमध्ये. तर त्याच्यावरती नजरातील नशिबाची साथ मिळेल, त्याचा फायदा आता योगेश किती उचलणार हे पाहणं देखील उत्सुकतेचा विषय असेल. क्रिकेटमधला शेवटचा टी म्हणजे टेम्परामेंट तो संयम इथे दाखवत असताना फलंदाजीमध्ये सध्या तरी योगेश पेनकर एक झेल सुटलाय, जीवदान मिळालंय, त्याचा फायदा नक्की उचलण्याचा प्रयत्न त्याच्याकडून असेल. इम्रोजचा हा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना दिशा दिलीत, पुन्हा एकदा 2 धावा खात्यामध्ये वसूल करतोय. 2 धावांबरोबर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 7. सेन्सिबल क्रिकेट. जिमुल्ला ट्रॉफीमध्ये निश्चितच ज्यावेळेस गोलंदाजी किंवा फलंदाजी करण्याकरता एम्ब्रोज यायचा त्यावेळेस मागून फटाक्यांची आतषबाजी व्हायची सातत्यानं. आज या ठिकाणी निश्चितच त्याने पहिला फटका फोडला होता, परंतु विकेट किपरची साथ मिळाली नाहीये. इथे जर तिथे साथ मिळाली असती तर निश्चितच पहिला ब्रेक थ्रू देऊ शकला असता, परंतु तरी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. कारण 66 धावांचा पाठलाग करतायत. अशा वेळेला कुठल्या प्रकारचा मोठा फटका खेळून देण्याची संधी मुभा दिली नाही गोलंदाजानं. चांगली बॉलिंग राहिली आहे परंतु दुहेरी धावा सातत्याने येत आहेत. पुन्हा एकदा इनसाइड आउट, पुन्हा एकदा कव्हर्सला बॉल ट्रॅव्हल होतोय. बरोबर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तिरुपती सावर्डे या टीमची धावसंख्या 66चा पाठलाग करत असताना स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतात 9. त्याच्यामध्ये 1 सिंगल होती प्रथमेशची आणि उर्वरित 8च्या 8 धावा या फलंदाज योगेश पेनकरच्या खात्यामध्ये आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं काय तर योगेश पेनकरचं पूर्णपणे तंत्र वेगळं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही सावर्डेमध्ये आलाय तर डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ हे क्षेत्र प्रभावित असतं. या क्षेत्रामध्ये खेळण्याचे सातत्यानं प्रयत्न केला जातो, परंतु तसं न करता इनसाइड आउटचे फटके आज खेळलेत. कव्हरच्या दिशेनं, त्यानंतर आपण बघूया पॉईंटच्या दिशेनं फटके खेळत त्यानं धावा वसूल केल्यात. आता मोठा फटका चौकार षटकार आला नाही तरी सुद्धा धावा होऊ शकतात हे या ठिकाणी दाखवून दिले. आता बिनबाद 9 अशी सुरुवात झाली. यावेळेला खूप चांगली बॅटिंग केली. तर दुसऱ्या बाजूला आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज फिरोज येईल, त्यामुळे देखील एक चांगली जुगलबंदी बघायला मिळेल. कारण एका बाजूला प्रथमेश देखील आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय, त्यामुळे त्याच्याकडे देखील फार मोठ्या अपेक्षा असतील. फिरोज गोलंदाजीसाठी गोरेगावचा खेळाडू आहे. प्रथमेश चांगल्या लेवलचं लेदर बॉल क्रिकेट खेळलेलं आहे आणि विशेष म्हणजे व्ही शेपमध्ये आता चांगली फलंदाजी करावी लागेल. फायटर जेट प्रमाणे सुरुवात चांगली केली होती सिंगलने, त्याच्यानंतर 8 धावा जोडल्या. योगेश पेनकरने 9 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल थोडासा फुलर लेनचा होता, फुलटॉस होता, मागे खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा घेत असताना पॉइंटला जातोय आणि तिथे सिंगल मिळताना दिसेल. लॅप शॉट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज इथे प्रथमेशचा, परंतु त्याच्यामध्ये त्याला यश प्राप्त झालेलं नाहीये, फक्त एकेरी धाव येते. तर दुसऱ्या बाजूला फिरोजचं आपण बघितलं तर खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू नियंत्रण होतं, फुलटा चेंडू होता. आता त्याचा फायदा प्रथमेश पवारला जास्त घेता आला नाहीये. 10 धावा फलकावर आहेत फिरोज. पुढचा बॉल फ्लाय स्लिप मध्ये पुन्हा एकदा दुसऱ्यांदा झेल सोडलाय परंतु इथे डायरेक्ट हिट आणि आउट होईल प्रथमेश पवार. इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट घडली. झेल जरी सुटला असेल परंतु लवचिक आहे फरदीन काझी, लवकर गेला बॉल पर्यंत आणि बरोबर त्याने यष्ट्यांचा वेध घेतला. प्रथमेश पवारला आता जावं लागेल डगआउटच्या दिशेने आणि ते फ्रेम मध्ये देखील नव्हता प्रथमेश, ज्यावेळेला डायरेक्ट हिट झाला आउट होतोय. पहिला धक्का बसतोय टीम तिरुपती सावर्डेला. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब आपण यावेळेला स्क्रीनवरती पाहतोय. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे आधारस्तंभ सुभाष पाकळे ग्रुप, सचिन कात इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा पिंटू शेट पाकळे, त्यानंतर गणेश सावर्डेकर, उमेश राजशिर्के यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सर्व प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. मान्यवर देखील मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत, क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. आणि महत्त्वपूर्ण विकेट प्रथमेश रनआउटच्या रूपानं बाद होणं ते प्रथमेशला देखील भावलं नसेल किंवा आवडलं नसेल, परंतु क्रिकेटमध्ये हेच आहे. अनिश्चितता इथे ठासून भरलेली आहे. जिथे एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळत होती, अशा वेळेला
चेंडू बॅटची एज घेऊन गेला होता, झेल सुटला, परंतु त्यानंतर फर्दीनने खूप चांगल्या प्रकारे थ्रो केला आणि प्रथमेश पवारची एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केले. रनआउटच्या स्वरूपामध्ये परतलाय प्रथमेश पवार या मॅच मध्ये आणि आता नवीन फलंदाज बंटी बद्रिकी आलाय. RPL रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा याने गाजवली. या हंगामामध्ये चांगलं क्रिकेट खेळला, मालिकावीराची कार जिंकली, अपेक्षा वाढल्यात, अनेक महत्वाच्या संघांमध्ये खेळताना दिसतो. त्यानंतर थोडासा दूर ठेवला बॅट पासून, हा बॉल अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल आणि त्यानंतर विकेट किपरने रिव्ह्यू ची ते मागणी केली आहे. फर्दीनने लगेच इशारा केला. आता पंच टीबी अंपायर अर्थात तिकडे इशारा करतायत, टप्पा पडून चेंडू खाली राहतोय. बंटीवरती निश्चितच नजर असतील, यापूर्वी त्याची चांगली कामगिरी केली आहे, फॉर्ममध्ये खेळतोय, परंतु एक अग्निपरीक्षा देखील असेल. संयमाचा बांध कधी तुटणार ते देखील पाहूया. दोन्ही अंपायर यावेळेला ऑनफिल्ड अंपायरने टीबी अंपायरच्या दिशेने इशारा केलाय. हृदयाची धडधड पुन्हा एकदा वाढले, मैदानावरती धडपड संघर्ष आपण पाहतोय आणि फर्दीन काची विकेट किपर म्हणून लगेचच आपण बघितलं, चेंडू पडला, पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला, लगेच त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. बघूया पंचांचा निर्णय. व्हाईट बॉलचा इशारा, टप्पा पडल्यानंतर खूपच अपटमच्या बाहेर जाणारा चेंडू होता. व्हाईट बॉल, मिस्टर रेस्टरने धावसंख्या वाढते. निर्णय कायम ठेवलाय पंचांनी. टीव्ही अंपायरने देखील तोच निर्णय दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा, त्याच्यामुळे एक्स्ट्रा रन मिळेल. टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या वाढताना दिसते. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 11 धावा. मॅच ऑन. कमी गतीने कटरचा वापर, मिड ऑफ आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये बॉल जसा फिरला, खराब स्ट्रोकचं सिलेक्शन, विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाजीमध्ये फिरोज आउट होतोय फलंदाज बंटी बद्रिके. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा काय घडलं होतं. टप्पा पडल्यानंतर गिरकी घेणारा चेंडू होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तंत्र तितकंसं चांगलं होतं, शॉर्ट सिलेक्शन चांगलं नव्हतं आणि त्यामुळे आपण पाहू शकता चेंडू ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने जाणं गरजेचं होतं. तसं झालं नाही, तर मिड ऑफच्या दिशेने येतोय. तर बंटी आज खूप निराशा करतोय. तो डगआउटच्या दिशेने जाईल, तर फिरोज अप्रतिम गोलंदाजी करत असताना विकेट प्राप्त करतोय. विकेट फॅक्टर फार मोठा राहील, कारण इथे भागीदारीची आवश्यकता आहे. तुम्हाला 66 पर्यंत पोहोचायचं आहे. जर भागीदारी चांगली झाली तर सामन्यात तुम्हाला कमबॅक करता येईल. दुसऱ्या बाजूला एक टॉप क्वालिटी गोलंदाजी आहे, त्या गोलंदाजीवरती तुम्हाला धावा करायच्या आहेत, तर तुम्हाला देखील वर्ल्ड क्लास बॅटिंग करावी लागेल. पंकज जाधवला आता थोडंसं प्रमोशन मिळालंय. बंटी बद्रिके जसा बाद होतोय लवकरच, आणि आता संपूर्ण जबाबदारी खांद्यावर असेल फायटर जेट योगेश पेनकरच्या. प्रथमेश रनआउट झाला, त्याच्यानंतर बंटी बद्रिके लवकर बाद झाला आणि आता पंकज जाधव मैदानामध्ये येतोय. विशेष म्हणजे मोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो, परंतु सध्या परिस्थिती जर पाहिली तर 2 विकेटचा दबाव नक्की असेल बॅटिंग करणारा संघ तिरुपती सावर्डेचा विचार केला तर. अगदी बरोबर. या सामन्यामध्ये निश्चितच दबाव आता बॅटरवरती आलाय. फिरोजची अप्रतिम गोलंदाजी, पहिल्या षटकात धावा आपण बघितल्या त्या आल्या होत्या एकूण 9, त्यानंतर फारशा धावा येत नाहीत, विकेट सातत्याने जात आहेत. रनआउट फलंदाज झालाय, कॅचआउट फलंदाज बद्रिके झालाय, प्रथमेश पवार बॅक टू द पेपर या ठिकाणी गेला. त्यानंतर एक मोठा डाव खेळलाय, मोठा डाव मैदानावरती पंकज जाधवला मधल्या फळीमध्ये पाठवलंय. अर्थात इथे धावांचा वेग वाढवण्यासाठी हा यावेळेला प्रयोग आपल्याला बघायला मिळतोय. एक हात निसटला तरी देखील धावा मिळतील. कव्हर्सला हा फटका सजवत असताना पंकज जाधवचं खातं उघडले. डबलने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 13. पहिलं षटक चांगलं राहिलं, चांगली गोलंदाजी, 9 धावा आल्या होत्या. याही षटकामध्ये महत्वाची विकेट प्राप्त झाली. बंटी बद्रिके लवकर गेला आणि त्याच्यानंतर 2 धावा मिळवत असताना पंकजने स्वतःचं खातं उघडले. 13 धावा फलकावर लागल्या. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. या मॅचमध्ये 66 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे, 11ची सरासरी गाठायची आहे, परंतु सध्या ती सरासरी गाठण्यामध्ये यश आलेलं नाहीये. असे फटके मारावे लागतील, परंतु हा बॉल थोडासा हवेत गेलाय, फिल्डर येतोय खाली, कोणती चूक नाहीये. आणखीन एक विकेट इथे गमावली आहे. फलंदाज पंकज आउट. क्रिकेटमध्ये फॉर्मॅट बदलतात, म्हणजे 50-50चं म्हणजे ओडीआयचं क्रिकेट असतं, टेस्ट क्रिकेट आहे, 20-20चं क्रिकेट आहे, 6 षटकांचा सामना आहे. फॉर्मॅट बदलले तरी भागीदारी हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्ही भागीदारी नाही रचली तर मैदानात काय घडतं. आता बघा, यापूर्वी जर बघितलं तर जेव्हा प्रथम बॅटिंग केली होती तिरुपती सावर्डे संघानं, किंवा आपण बघितलं तर सिद्धेश ब्रीथ 11 संघाने जेव्हा बॅटिंग केली तेव्हा तिरुपती सावर्डे संघाच्या गोलंदाजाला यश नाही मिळालं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या षटकात त्यांना यश मिळालं आणि 5 षटकापर्यंत फलंदाजांनी डॉमिनेट केलं होतं. आणि आता काय घडतंय, अगदी विरुद्ध आहे. इथे गोलंदाज खूप चांगली कामगिरी करतायत आणि ते डॉमिनेट करतायत. त्यामुळे अडचणी इथे तिरुपती सावर्डे संघाच्या बांधल्या. 3 विकेट गमावल्यात आणि बॅक टू बॅक विकेट इथे मिळत असताना फिरोजला लगातार विकेट इथे सुरू आहेत.
आणि दुसऱ्या बाजूला योगेश पेनकर नॉन स्ट्रायकिंग एंडला फक्त उभा राहिलाय या ओव्हरच्या दरम्यान. त्याच्यामुळे दबाव पूर्णपणे टीम तिरुपती सावंडीवर आलाय. विजय पावले एक चांगला डाव इथे पेश करावा लागेल. विशेष म्हणजे पार्टनरशिप करावी लागेल, बिल्ड करावी लागेल. योगेश पेनकर जोपर्यंत मैदानामध्ये आहे सामना जिवंत ठेवू शकतो. फिरोज पुढचा बॉल बॅकफुटला जात असताना चांगला स्क्वेअर कट, तिथे पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण. आता धाव घेतली जाईल का, परंतु नाही, बॅकअप मिळतंय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ओव्हर नंबर 2चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर तिरुपती सावर्डे 13, फलंदाज बाद झाले 3. कुणाल या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आहेत. पहिल्या षटकात 9 धावा होत्या, या षटकात 4 धावा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेला गोलंदाज फिरोजनं स्ट्राईक केले, विकेट घेतल्यात. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज स्ट्राईक रोटेट झालं. दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक रोटेट नाही झालं. जेव्हा स्ट्राईक रोटेट होत नाही, तुम्हाला जबाबदारी वाटून घ्यायची आहे. 66 पर्यंत जायचं आहे, भागीदारी रचायचं, तरच तुम्ही एवढ्या मोठ्या धावसंख्येपर्यंत जाणार. अब जब टारगेट बढ़ाए ना तो बिल्कुल कम से कम 2 गेंदबाजों को आपको टारगेट भी करना है. ती गोष्ट मैदानात होत नाहीये. धावांचा वेग बढ़त नाही, प्रचंड दबाव बॅटरवरती आलाय. योगेश पेनकर आता स्ट्रायकिंग एंडला. तो दबाव झुगारून थोडीशी फलंदाजी करावी लागेल. हो, दबावमध्ये आहे नो डाऊट संघ, आणि तो प्रयत्न देखील केला होता. त्याच्यासाठी बंटी बद्रिके आऊट झाल्या पिंच हिटरची भूमिका देण्यात आली होती पंकजच्या खांद्यावर. पंकज देखील त्याच्यानंतर दुहेरी धाव करत असताना बाद झाला. त्याच्यामुळे पुन्हा एकदा दबाव तिरुपती सावर्डे या संघावर आला. विजय पावले फलंदाजी नक्की करू शकतो. यंदाच्या हंगामध्ये NMPL मध्ये देखील त्याने एक दमदार असं अर्धशतक नोंदवलंय आणि चांगलं क्रिकेट खेळून आलाय. लेदर क्रिकेटचा अनुभव मिळालाय, त्याच्यामुळे बॅटिंग थोडीशी सोपी असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्या तुलनेमध्ये, आणि नक्की तो फलंदाजी करू शकतो, परंतु प्रयत्न करावा लागेल. समोर योगेश पेनकर खेळत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये इम्रोज खान. पुन्हा एकदा कटरचा वापर, बॅकफुटला जात असताना पंच केलाय शॉर्ट कव्हरला. 1 धाव तत्पूर्वी कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, कारण बॅकअपसाठी भरपूर वेगाने तिथे राकेश कहर आलाय. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 14. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती विजय पावलेल्या 4थ्या क्रमांकावरती पाठवलं गेलं होतं आणि त्यावेळेला त्यानं अप्रतिम बॅटिंग करत तो सामना 1 हाती जिंकून दिला होता. प्रचंड प्रगल्भता या खेळाडूकडे देखील आहे, परंतु आज दबावाला जुगारून चांगली कामगिरी करावी लागेल. चांगला बॉल, चांगला टर्न अँड बाउन्स. पहा, कटरचा चांगला वापर करत असताना ही खासियत राहिली आहे गोलंदाजाची. नेहमीच अग्रमानांकित गोलंदाजाच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव काय येतं, कारण त्याच्याकडे टर्न चांगला आहे, त्याचबरोबर एकाच ॲक्शनमध्ये भरपूर वेगाने गोलंदाजी करू शकतो. व्हेरिएशन त्याच्याकडे आहेत, टप्प्यामध्ये बदल करत असतो आणि कटरचा चांगला वापर करत असतो. ही खासियत आहे इम्रोज खानची आतापर्यंत. चांगली गोलंदाजी. हा बॉल थोडासा पुढून फिरवला. आणखीन एक डॉट बॉल इथे टाकत असताना विजय पावलेच्या विरुद्ध सलग 2 डॉट बॉल इम्रोजच्या माध्यमातून. कुणाल सर्वात यावेळेला मोठी समस्या काय तर योगेश पेनकर सिंगल धाव घेतोय, परंतु दुसऱ्या इकडनं धावच येत नाहीये आणि तो नॉस्टेकर एंडला राहतोय. मागच्या फिरोजच्या षटकात तेच घडलं, आता एमरोजच्या षटकात देखील तेच घडतंय. स्ट्राईक रोटेट होत नाहीये. 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव आली आहे. इम्रोज पुढचा बॉल. हा बॉल थोडासा लेग स्टंपवरून कटरचा प्रयोग होता. 1 धाव इथे मिळेल. मागे ग्लान्स करत असताना सिंगल प्राप्त केले विजय पावलेने. आता स्ट्रायकिंग एंडला आलाय योगेश पेनकर, परंतु मागच्या काही ओव्हरमध्ये जो दबाव निर्माण झालाय त्या दबावाला झुगारून आता फलंदाजी करावी लागेल. योगेश पेनकरला मोठे फटके तर मारावेच लागणार आहेत, कारण याही ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आलेल्या आहेत तिरुपती सावर्डेसाठी. इम्रोज पुन्हा एकदा सज्ज होईल. फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, पॉईंट आणि शॉर्ट कव्हर. तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक आता थर्ड मॅनला थोडासा मागे केलाय. फर्दीने डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑन. थोडासा पुढे टाकत असताना बॉल हवेत आहे. फर्दीन स्वतः धावत सुटलाय. विकेट किपर मिडॉन आणि शॉर्ट मिड विकेटच्या दरम्यान धावून झेल टिपतोय. ही लवचिकता दाखवत असताना फर्दीन काझी आउट होईल. योगेश पेनकर. शकतो आणि विकेट किपिंग करत असताना आता यावेळेला 2 चॉईस होते. एकतर गोलंदाजानं त्या चेंडूकडे जायचं होतं आणि झेल पकडायचा होता, नाहीतर फर्दीननं सांगितलं हा माझा झेल आहे.
आणि आत्मविश्वासाने सांगत तो झेल पूर्ण केला आणि दबावाचा बळी ठरत असताना आपण पाहू शकता योगेश पेंडकर एक मोठं यश प्राप्त झाले. संजय पाकळे यावेळेला मैदानावरती. संजय पाकळे आता स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला विजय पावले. चांगली गोलंदाजी याही ओव्हरमध्ये एमरोजची. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा आणि शेवटच्या बॉलवर देखील बीट करण्यात आलाय. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर तिरुपती सावर्डे या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 4-15. अगदी नाजूक अवस्थेमध्ये तिरुपती सावर्डेचा संघ आहे. आता आपल्याकडे बस षटकं जास्त नाहीत. 18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. 3 षटकामध्ये अप्रतिम मारा. पहिले षटक आपण एम्ब्रोज खानचं होतं, त्यामध्ये आपण बघितलं तर धाबाला एकूण 9. त्यानंतर फिरोजनं 4 धाबा दिल्या होत्या. गोलंदाजी मार्कवरती एम्ब्रोज पुन्हा एकदा आला, फक्त 2 धाबा दिल्या. त्याचं पृथक्कडे 2 षटकं आणि 11 धाबा दिल्यात आणि त्याचबरोबर त्यांनी महत्त्वपूर्ण बळी देखील प्राप्त केलेत. अप्रतिम अशा प्रकारचा स्पेल आपण पाहिलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. दापलकरवरती एकूण धाबा आहेत 15. तर हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. राकेश कहरला पाचारण केलं जाईल समालोचन कक्षाकडनं. अहमदाबादचा हा खेळाडू आहे आणि त्याच्यावरती देखील नजर असतील तो कशा प्रकारे कामगिरी करेल. परंतु या मॅचमध्ये विजय पावले आपल्या संघाला पावणार का, संकटात धावणार का, संकटमोचक खेळाडूची आवश्यकता निश्चितच तिरुपती सावर्डे संघाला आहे. राकेश कहार गोलंदाजीसाठी. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 15 धावा, 4 फलंदाज बाद अशी परिस्थिती. राकेशचा पहिलाच बॉल थोडासा कटर होता. मागचा पाय वाकवत असताना हवेत खेळलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेग येतोय, परंतु थोडासा बॉल पुढे पडतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आणखीन एक फलंदाज रनआउट होईल का हा प्रश्न आहे, परंतु नाही. आय थिंक रनआउट केलेलं नाहीये. पण इथेही तीच परिस्थिती होती. म्हणजे एक बिस्किट आतमध्ये गेले चहामध्ये, परंतु ते शोधण्यासाठी दुसरं बिस्किट आतमध्ये टाकले, ते पण या ठिकाणी परत येत नाहीये. अशी परिस्थिती, नाजूक परिस्थिती आता तिरुपती सावर्डे संघाची झाली आहे. संजय पाकळे सध्या स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल राकेश कहरचा. हा बॉल थोडासा पायर होता. मागे खेळत असताना शॉर्ट फाईन लेग आहे 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. तिथून सिंगल मिळवली. आता सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. तिरुपती सावर्डेचे मोठे फटके मारावेच लागतील, कारण 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग त्यांना करायचा आहे. एका पाठोपाठ एक विकेट त्यांनी गमावली. रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट गेल्या, त्याच्यामुळे दबाव पूर्णपणे तिरुपती सावर्डेवर. राकेश कहर ओव्हर नंबर 4 मध्ये एम्ब्रोजने अप्रतिम गोलंदाजी केली. मागच्या मॅचमध्ये देखील त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. स्टेप आउट करून चांगला फटका तर सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे कृष्णा. प्रयत्न चांगला केलाय कृष्णा गवळीने. 1 धाव मिळेल विजय पावलेला. आता जे योगेशच्या बाबतीत झाले ते विजय पावलेच्या बाबतीत जर झालं तर आणखी समस्या या ठिकाणी वाढतील तिरुपती सावर्डेच्या. तर संजय पाकळे यांचा इंटेन काय असेल ते पाहणं गरजेचं आहे. राकेश कहर कसलेला गोलंदाज आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला चांगली पॉझिटिव्ह बॅटिंग करायची आहे. बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय या षटकामध्ये. चांगला फटका आहे संजय पाकळे यांच्या बॅटमधून. डीपमध्ये क्षेत्ररक्षक, पॅकआउट ऑफ स्क्वेअर लेग. तोपर्यंत 1 धाव मिळेल. इंटेंट अगदी स्पष्ट आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते. विजय पावलेला स्ट्रायकिंग एंडला आणलं जाते आणि विजय पावलेकडून अपेक्षा आहेत की एखादा मोठा फटका येईल प्रत्येक ओव्हरच्या दरम्यान. अगदी बरोबर, कारण आता पूर्ण कॅमेरा विजय पावलेवरतीच लावलाय आणि जबाबदारी त्याच्या खांद्यावरती मोठी आहे. आता तो निकराची झुंज शेवटच्या क्षणापर्यंत कशी देणार ते देखील पाहूया. राकेश कहार. पहा तो इंटेंट जो होता तो स्पष्ट करत असताना बॉलला फेकलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6. येतोय षटकार. ते चेंडू फेकून दिलाय आणि पुन्हा एकदा संघर्षाचा षटकार आहे. संघर्ष केल्यानंतर आलेला षटकार आहे. पुन्हा एकदा सामन्यामध्ये जान टाकण्याचं काम विजय पावलेने केलंय. एक्झॅक्ट संघर्ष इथे करताना दिसतोय संघ आणि तोच संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार आहे. 6 धावा मिळताना दिसतात या षटकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता 25 धावा, 25. लक्ष या मॅच मध्ये 66 धावांचं आहे. विजय पावले ऑन साइडला दिशा दिली आहे. सिंगल इथे मिळवेल, स्ट्राईक ठेवेल नक्की विजय पावले स्वतःकडे. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा.
महत्त्वाचं षटक असेल. इथून 5व्या षटकाचा खेळ आपण बघणार आहोत. 12 चेंडू 40. याचा अर्थ या मॅचमध्ये बघितलं तर कुणाल हे षटक महत्त्वाचं आहे. इथे येणाऱ्या या षटकामध्ये फिरोज विरुद्ध तुम्हाला बॅटिंग करायचे एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगली गोलंदाज सुरुवात अप्रतिम केली. पहिल्या षटकात फक्त 4 धाबा दिल्यात. तर जमीर मुल्ला आणि त्याचबरोबर आपण बघू शकता दीपकजी पवार उद्याच्या मॅचची पूर्णपणे स्ट्रॅटर्जी बनवतात. उद्याचे हा निश्चितच उद्याचे सामने देखील महत्वाचे आहेत. स्मार्टनेट रत्नागिरी श्रीराम निवली या दोन टीमच्या दरम्यान फर्स्ट मॅच. त्यानंतर 11 स्टार सावर्डे हा संघ खेळताना दिसेल स्टार फायटर सावर्डेच्या विरुद्ध. उद्या देखील मातब्बर खेळाडू या स्पर्धेमध्ये येतील. एका बाजूला रायगडची टीम उतरताना दिसेल. श्रीराम निवलीमध्ये विक्रोळीचा संघ खेळताना दिसेल. बबलू पाटीलचा संघ, विशाल कांबळेचा संघ उद्या स्पर्धेमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि उद्या देखील 4ही मातब्बर टीम आहेत. उद्या बरोबर 4 वाजता ते आपल्याला उपस्थित राहायचं. 4:30 वाजता सामना सुरू केला जाईल. पुन्हा एकदा कमी गतीने टाकलेला कट्टर होता. बॅटची कडा घेतली, विकेट प्राप्त केली जाते. फिरोजच्या माध्यमातून आउट होतोय विजय पावले. संकट वाढायला लागले ते ज्या पद्धतीने आपण बघू शकता. आकूट डब्याचा चेंडू थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु गिरकी घेतोय. सर्वात महत्त्वाचं काय तर चेंडू टाकल्यानंतर आपण पाहू शकता बोटांचे जादू अर्थात फिरोजची ज्याच्यावरती नजरा होत्या. पुन्हा एकदा कॅमेरा लावला होता विजय पावलेवरती. सुरुवात तर खूप चांगली केली होती, त्यानंतरही विकेट आले. त्यामुळे पुन्हा एकदा या मॅचमध्ये मोमेंटम गोलंदाजाच्या दिशेने जातोय. जिबित म्हात्रे संकटमोचक खेळाडू आहे, त्याच्यावरती देखील नजर असतील. अनेक वेळा अशा परिस्थितीमधून संघाला बाहेर काढलंय. विजय पथावरती नेऊन ठेवणारा हा खेळाडू आहे. बघूया या मॅचमध्ये एक मॅजिकल इनिंग तो मैदानावरती पेश करतो का. नवीन फलंदाज जीवित मात्रे 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. विजय पावले बाद झाल्यानंतर पहिले 2 चेंडू निर्धाव टाकलेत. आता गोलंदाजी करत असताना फिरोजने दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती. चांगली राहिली होती त्याची गोलंदाजी. फिरोज जीवितच्या अगेन्स्ट हे 5वं षटक. कमी गतीने टाकलाय. चांगला बॅटचा स्विंग, परंतु अंतर मिळताना दिसत नाहीये. बॅक टू बॅक विकेट इथे मिळवत असताना फिरोज जीवित आउट. भाकरी करपण्यापूर्वी ती फिरवायची असते. फिरोजने सामना फिरवला. या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी तो करतोय आणि चेंडू पुन्हा एकदा बळतात. टप्पा पडतो ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू ऑन साईड अगेन चेंडू कळलाय. काऊ कॉर्नरचं जे क्षेत्र आहे एक मोठी बाउंड्री ती टार्गेट केली होती. आकाशामध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय. झेल जिबीतचा संपलाय खेळ. विजय पावले जिबीत बॅक टू बॅक यावेळेला जात आहेत डगआउटच्या दिशेनं. त्यामुळे फिरोजची अप्रतिम गोलंदाजी. दबाव पुन्हा एकदा बॅटरच्या दिशेनं जातोय, तर मोमेंटम पूर्णपणे गोलंदाजाच्या दिशेनं. 3 डॉट बॉल. ही इज ऑन हॅट्रिक नाव. हॅट्रिक बॉल आता घेऊन येईल. दशरथ धोत्रे नवीन बॅटर मैदानामध्ये. जीवित बाद झाल्यानंतर आता हॅट्रिक बॉल फेस करताना दिसेल. मागच्याच सत्रामध्ये आपण हॅट्रिक पाहिली शेवटच्या षटकामध्ये मयूर वाघमारेची. त्या हॅट्रिकने स्कोरबोर्ड थोडासा थांबवला, स्टेबल केला. 66चं लक्ष होतं, परंतु या मॅचमध्ये पूर्णपणे पकड मजबूत करताना दिसतोय सिद्धेश ब्रीत प्रतिष्ठानचा संघ. तिरुपती सावर्डेच्या विरुद्ध खेळत असताना कालच्या रात्रीमध्ये देखील त्यांनी विजय मिळवला. सेमीफायनलमध्ये संघ दाखल झालाय आणि आजच्या रात्रीमध्ये देखील कमाल गोलंदाजी त्यांची राहिली आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न हॅट्रिक बॉलवर. आणखीन एक डॉट बॉल. सलग 4 चेंडू निर्धाव टाकलेत. कुणालजी मैदानावरती आपण पाहू शकता सिद्धेश ब्रीत 11 प्रतिष्ठानचा जो संघ आहे प्रतिष्ठा पणाला लागली होती, परंतु खूप चांगली कामगिरी केली आणि आता विजयाचा सुगंध दरवळायला सुरुवात झाली. अप्रतिम आणि सुंदर कामगिरी आपण बघितलं बॅटर आणि गोलंदाजी झालेली आहे. ऑन दी अप ऑन दी राईज एक चांगला फटका कव्हर्सला. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान 2 धावा मिळतील दशरथ धोत्रेला. टीमची धावसंख्या डबलने आतापर्यंत स्कोर बोर्डवर 28. शेवटच्या 7 बॉल आणि आता या सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक. निश्चितच यावेळेला जर बघितलं तर सिद्धेश ब्रीत प्रतिष्ठानची टीम विजयाच्या उंबरट्यावरती आहे, तर तिरुपती सावर्डे पराभवाच्या छायेमध्ये. यावेळेला सागिक कामगिरी खूप चांगली झाली आणि त्याचा परिणाम आपल्याला या मॅचमध्ये जाणवतोय. बाउन्सरचा वापर. हा वाईट बॉल असेल, एक्स्ट्रा रन मिळेल.
निश्चितच विवेक करमरकर या स्पर्धेच्या दरम्यान आपण बघितलं तर अनेक पर्व झाले होते इथे दाखल झाले होते आणि ते नेहमी ज्यावेळेस बाउन्सर टाकायचे तेव्हा आपटबार असा शब्दाचा प्रयोग करायचे. हा आपटबार चांगला होता परंतु त्याचा अतिरिक्त वापर म्हणजे जास्त खांद्याचा वापर झाला तो फुटला नाही. हो अगदी बरोबर आहे. जास्त उंची घेतली या बॉलने, एक्स्ट्रा रन मिळाली. हा बॉल थोडासा आतमध्ये आणला, रॉंग वन पडल्यानंतर रायटी बॅटरसाठी ओव्हरची होते आता समाप्ती आणि शेवटचं षटक आता शिल्लक आहे. फक्त औपचारिकता राहिली आहे या मॅचमध्ये आणि टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 29. सहा बॉलचा खेळ शिल्लक, फक्त औपचारिकता आता या मॅचमध्ये. सहा चेंडू आणि 37 धावा. फटका चांगला आहे डीप मध्ये, क्षेत्ररक्षक एकच धाव. 5 बॉलमध्ये 36 करायचे आहेत. दशरथ धोत्रे सध्या स्ट्रायकिंग एंडला. फरदीन काझी 2 स्लिपसह गोलंदाजी करत असताना चांगला लेग स्पिन होता. थर्ड मॅनला जाईल आता बॉल, तोपर्यंत एक धाव इथे मिळेल बायच्या स्वरूपात. हा पंचांचा इशारा आणि सर्वांनीच हात खोललेत या स्पर्धेमध्ये. ओंकार देसाई, कृष्णा सातपुते, फरदीन काझी, जेवढे मातब्बर खेळाडू होते सर्वांनी इथे बरोबर हात खोललेले आहेत. गोलंदाजी चांगली केली. हा लेग स्पिन पुन्हा एकदा फरदीन काझीचा, डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव तिथेही मिळेल. औपचारिकता शिल्लक आहे. 3 बॉल टाकायचे आहेत. सामना जिंकत असताना सेमीफायनल मध्ये प्रवेश करेला सिद्धेश ब्रीत प्रतिष्ठान. काल सिद्धेश ब्रीत 11, त्याच्या अगोदर आपण पाहिलं वैष्णव 11 चेंबूर. हे 3 संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल झालेले आहेत ऑलमोस्ट. आणि उद्या एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. ही लाईन खराब आहे. लेग स्पिनर्स टाकण्याचा प्रयत्न, परंतु वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता. तर फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 3 बॉल टाकायचे आहेत. पुढचा बॉल फरदीनचा, चांगला टॅप. 2 धावा ऍड होतील. विकेटसाठी जावं लागेल फरदीनला. बॅटिंग तर केली आहे. काल कृष्णाच्या बॅटमधून पाहिजे तशा धावा आलेल्या नाहीयेत. ओंकार चांगला खेळला एका मॅचमध्ये, 32 केलं त्या ओंकारने. दीपक पवार हे सध्या तुमच्या स्क्रीनवर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजक म्हणून त्यांची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली आहे. आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. ही थीम तुम्ही पाहताय, बॅनर्स तुम्ही पाहताय, अतिशय चांगली सजावट या क्रीडांगणाची. आणि फ्लड लाईट्स मध्ये सावर्ड्याचा आमदार चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. फुल टॉस होता, स्टंपच्या जवळून गेलाय, तिथे बॉल अडवला जाईल. अंपायरचा इशारा बायच्या स्वरूपात. धाव मिळेल 1. आणि आता शेवटचा बॉल शिल्लक. तिसरा रात्रीतला खेळ समाप्तीच्या मार्गावर. टीम सिद्धेश ब्रीत प्रतिष्ठान हा तिसरा संघ ठरेल या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश करणारा. मोठा फटका तर मारलाय, डीप मध्ये फिल्डर येत आहेत आणि हा झेल टिपला जाईल आणि अखेर विकेट मिळते. इथे गोलंदाज फरदीन काझी पहिल्या सामन्याचा, यापूर्वी झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एम्ब्रोजला भेटतोय. एम्ब्रोज आपण मंचावरती यायचे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल फरदीन काझीला. तर दोन्ही खेळाडू या मॅचचा हिरो. गोलंदाजीमध्ये 1 विकेट आणि बॅटिंग करत असताना त्याने 30 धावांची खेळी केली. एम्ब्रोज अप्रतिम सुंदर कामगिरी. एम्ब्रोज कॉंग्रॅच्युलेशन. अझीमुल्ला ट्रॉफी गाजवले एम्ब्रोजनं. काय प्रेक्षकांचा प्रतिसाद होता. तर मी गायकवाड साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभस्ती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. तर सिद्धेश ब्रीत आज भरपूर खुश असतील.